आता बोलायला अवसर आहे असं दिसताच तो नीट सरसावून बसत म्हणाला, नाही आता देवाचंच म्हणलं म्हणून सांगतो. आता तुमचं माझं असं झालंय खरं, पण तवाच देवानं मनावं घेतलं असतं तर कशाला असं झालं असतं. माझ्या नाही बाया ध्यानात आलं. नावं तवा तुमचं माझं लगीन जमायचे येळ लावं. तुमच्या मामानं मोडता घातला नसता तर तुमचं कशाला किसनरावासंग लगीन झालं असतं आणि माझं तरी कशाला हावळाच्या लेकीसंग लगीन झालं असतं. नाही पर माझा मामा तर म्हणत होता तुम्हीच मोडता घातला होता म्हणून. असं लोकांना सांगितल्याशिवाय लोक तरी कसं गप बसलं असतं. खरं म्हणजे तुमच्या संग जमल्यालं लगीन मोडलं तेव्हा लय वैताग आलता बघा जीवाला. वाटलं होतं आता आपण लग्ना बिग्नाच्या भानगडी पडूनच घ्यावे हातात जुळ्या आणि फिरावं कुठे बेफेक मागत. तिनं मुद्दामच विचारलं, एवढा राग आलता माझ्या मामाचा. तसं तू म्हणला, नाहीतर काय. अहो आपण पडकात एखादं चांगलं रोपटं बघावं, त्याच्यावर आपण नजर ठेवावी, त्याला सांभाळावं आणि त्या रोपट्याचं फुलझाड झाल्यावर मध्येच एकानं उठावं आणि ते फुलझाड उपटून दुसऱ्याच्या हातात द्यावावं. अशा टायमाला त्या माणसाचा राग यायचा नाही का? हा